आज 30 एप्रिल 2025 अक्षय तृतीया आहे। आम्ही सकाळीच कल्याणवरनं निघालो होतो, नितीन निकम आणि मी कल्याणकर या संस्थेच्या वतीने गेले 10-11 वर्षापासून 8-10 वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे उल्हास नदी बचाव। आज आपण बदलापूर येथे आलेलो आहोत। या सत्संग आश्रमच्या बॅक साईडला आहोत आणि नदीला लागून हे जे काय भराव टाकलेले नदीमध्ये तुम्हाला दिसू शकतं। आणि ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे फार लांबपर्यंत तुम्ही बघितलं इथे पोकलॅन JCP वगैरे आहेत आणि हा स्पष्टपणे नदीच्या मध्येच हा भराव स्पष्ट दिसतोय। आता कोणत्या शब्दात निषेध केला म्हणजे प्रशासनाला शासनाला जाग येईल आणि खरोखर या नदीचा घोट घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, बळी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि असं गैरकृत्य या ठिकाणी होत असताना बेकायदेशीरपणे भराव ह्या नदीमध्ये केला जात असताना प्रशासन झोपलं आहे का, शासन झोपलं आहे का, कोणावर कारवाई करणार? काम बंद करणं किंवा हे, पण हे गैरकृत्य घडलंच कसं, हिंमत झालीच कशी, याच्यावरती जाब शासनाला विचारला जाईल आणि कोणाची गय केली जाणार नाही। हे गैरकृत्य कोणी करत असेल आणि याच्या मागे कुठलाही राजकीय पाठबळ असेल तरी जनता जाब विचारेन, हा उद्रेक होईल। मी कल्याणकरचे अध्यक्ष सर्वेसर्वा नितीनजी निकम, ज्यांचे एक जायंट किलर म्हणून माजी नगरसेवक म्हणून ओळख आहे कल्याण पूर्वमध्ये, आणि हे आंदोलन अधिक तीव्र होईल यासाठी जनतेमध्ये एक म्हणजे ज्याला म्हणतो एक जनजागृती व्हावी म्हणून हा व्हिडिओ आम्ही बनवला आहे। लोकांनी पण याच्याबाबत आपल्या जाहीर प्रतिक्रिया देऊन हा निषेध कडक शब्दामध्ये कसा नोंदवता येईल आणि नदीमध्ये भराव करण्याचा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्याच्याबाबत एक आंदोलन उभं राहावं। जनहित याचिका पण आम्ही दाखल करत आहोत लवकरच, पण त्यापूर्वी कुठेतरी लोकांमध्ये उठाव झाला पाहिजे। लोकांना ह्या समस्येची, या गंभीर बेकायदेशीर बाबीच्या बाबत प्रचार झाला पाहिजे आणि त्या हेतूने आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सकाळीच। अक्षय तृतीया आहे, बाकीची पण कामं आहेत, पण आमच्यासाठी नदी पहिले आहे। जल है तो कल है, जल है तो कल है। कल है। धन्यवाद।